जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज 18 जनवरी 2026 है। आज शक्तिपात दीक्षा शक्ति ट्रांसफ़र मैं दे चुका हूं और मेरे दो शिष्य यहाँ पे पुराने हैं क्या, और दोनों ने भी कुछ साधनाएं की है, इनको भी अलग अलग अनुभव हो गए। अभी शक्ति ट्रांसफ़र लेने के बाद भी इनको अनुभव हो गए, तो इनके मुख से ही जानेंगे कि इनको क्या अनुभव हो गए। मगर ज़रूरी बात यह है कि इनके चेहरे दोनों के ब्लर रहेंगे और ना ही इनका किसी को कॉन्टैक्ट नंबर दिया जाएगा, क्योंकि शक्ति ट्रांसफ़र लिए है दोस्तों इन्होंने, तो ये हमारा रूल्स ही है क्या। तो दोनों में का पहला कौन बताएगा बेटा? इधर ही है। चलो सुनते हैं हमारे बच्चे का अनुभव। श्री श्याम गुरुजी की जय हो। जय मशान कालिका देवी। अनुभव तर तसे लई आहेत। मी डिसेंबरमध्ये गुरुजीकडनं दीक्षा घेतलेलो, मला 1 वर्ष होऊन गेलं आहे आणि आत्ता ट्रान्सफर घ्यायला आलेलो। ट्रान्सफर घेताना मी ज्यावेळी इथे बसलो आणि गुरुजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवले, त्याच्यानंतर की नाही पाऊस कसा पडतोय की नाही तसं मुलांचं असं अंगावर पडल्यासारखं होत होतं। त्याच्यानंतर ते बंद झाल्यानंतर हे असं एक झाड दिसलं, झाडाचा एक कट्टा होता, असा कट्ट्यावर असं एक माणूस बसलेला, त्याच्यावर त्रिशूळ होतं आणि ब्लॅक सगळं होतं, त्याचं असं घोंगडं सगळं ढापल्यासारखं। आणि मी त्या कट्ट्याच्या खालती बसलेलो आणि त्याच्यानंतर एक मुलगं माझ्या मांडीवर असं बसल्यासारखं बसलं, पांढरा त्याचा कपडा होता आणि मुलगं असं रडत होतं। आणि त्याच्यानंतर एक आजीसारखी आली, आजी आल्यासारखी झाली, तिला त्यांनी काठी घेतलेली अशी, ती असं वाकवून येत होती। तिनं म्हटली माझं मुलगा आहे, तो सावकाश घेऊन जा असं म्हटली। आणि त्याच्यानंतर मी डोळे उघडलो गुरुजी। यस, म्हणजे शक्ती ट्रान्सफर जिथं दिलो तिच्या अगोदर गुरुदीक्षा इथंच घेतला होतास बा? होय गुरुजी। काही जागा चेंज आहे? नाही नाही, कर्नाटक बेळगावमध्येच घेतलास? होय। हां बरोबर आहे। शक्ती ट्रान्सफर पण व्यवस्थित भेटली? काय फ्रॉडगिरी काय वाटलं? नाही नाही, ह्याच्या अगोदर एक जागी तुला फ्रॉड केलेला आहे माहित आहे ना? होय। फ्रॉड माणशी कशी आहेत ती मी प्रूफ करून दाखवतो पाहिजे तर। आमच्या गुरुजी तसे नाहीत। फ्रॉड कुणाला म्हणतात पाहिजे तरी मला भेटा, मी काय काय केलोय काय काय नाही, कोण फ्रॉड आहे कोण नाही, सगळं प्रूफ सगळं दाखवतो। आणि गुरुजी कसे आहेत हे मला माहिती आहे, आणि फ्रॉड कोण माणसं आहेत ते पण मला माहिती आहे। प्रूफ सकट दाखवायला तयार आहे मी की कोण फ्रॉड आहे आणि कोण रिअल गुरुजी। साधना सिद्धी अगोदर तर फ्रॉड नाही आहे ना? नाही नाही अजिबात। श्याम देसाई गुरुजी फ्रॉड आहेत का? नाही नाही। आणि डेमो पण दाखवायला तयार आहे मी, कुठला पण डेमो दाखवायला तयार आहे की गुरुजी कसे आहे, गुरुजी पॉवर काय आहे सगळं मला माहिती आहे। आणि मला फ्रॉड पण केलेत, ते सगळं सांगितलं होतं। ते नको, बाकीच आपल्याला काही नको आहे, फार मोठा होईल। आणि ह्या व्यक्तीनं स्वतःच्या वडिलांचा जीव सकट वाचवलेला आहे आईच्या आशीर्वादानं। बरोबर आहे का चुकीचं आहे? होय गुरुजी। काय? आणि बहिणीला पण त्रास होते, बहिणीला पण मी हे केलोय गुरुजी खरं, आणि त्रास होत होते आणि मी हे केलेलो आहे बहिणीला पण त्रास नाही। वेळेवर तर गुरुदीक्षा जो घेतो माझ्याकडे तो तांत्रिकच बनतो काय। चला ह्या शिष्याचा जर अनुभव ऐकला, अजून एक शिष्य आहे त्याचा पण अनुभव ऐकून घेऊ आपण। माइक ऊपर ले लो। जय मशान कालिका। जय मशान कालिका देवी। श्याम देसाई गुरुजी के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। जीते रहो बेटा। मैं मुंबई का रहने वाला हूँ, थोड़ा मराठी में भी बोलता हूँ। हाँ मराठीच बोल, जोरात बोल जरा। मी मुंबईचा राहणार आहे। मी गेल्या वर्षी मी गुरुदीक्षा घेतलेली गुरुजीकडनं घेऊन, त्यांचे व्हिडिओ बघून आलो, सगळं काय आलो। मला खूप म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला अनुभव भेटले त्या दीक्षामध्ये। मी जशी इथून दीक्षा घेऊन गेलो, माझ्या घरी गेलो, त्याच्या काही एक हप्त्याने मी माझे 48 दिवसाची साधना सुरू केली। माझ्या मिसेसला हाडचा प्रॉब्लेम होता, मी तुम्हाला सांगितलेलं हाडचा प्रॉब्लेम होता, आणि काय अशी पुतळा क्रिया करून घेतलेली आमच्यावर, माझ्यावर, माझ्या मिसेसवर, माझ्या पोरांवर अशी पुतळा क्रिया केलेली। जसं जसं मी ती साधना चालू केली माता दक्षिण कालीची, तर माताने माझे ते पुतळे जे आमच्या नावाने तयार केलेले ते साक्षात पायाखाली घेतले, तुडवले, असे 2-2 सुळे दातं होते त्या पुतळ्याला। हे एवढा जबरदस्त अनुभव होता। आणि त्याच्यानंतर हाडची बिमारी दाखवलेली, ती हाडची बिमारी म्हणजे होती, नॉर्मल होती पण एवढी नव्हती, नॉर्मल होती, ती पूर्ण खतम करून म्हणजे वाढलेली देवीने कमी करून टाकली, दक्षिण काली मातेने ती हाडची बिमारी करून टाकली। आतापर्यंत काही नाही आहे। हा एवढं आहे, कर्ज असल्यावर माणसाला टेन्शन असतंच, थोडीफार बिमारी असते। त्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर माझी 48 दिवसाची साधना झाल्याच्यानंतर गुरुजींना मी फोन केला, गुरुजी मला साधना करायची आहे। तो गुरुजी बोलले कोणची करतो बाळा?
बोला गुरुजी तुम्ही सांगा, तुमच्या मुखातून येऊ द्या. तर त्यांनी मला हरभुजींची साधनं सांगितलेली, मी तुम्हाला फोन पण केलेला. माहीत आहे. मग त्या हरभुजींची साधनं कशी करायची, काय करायची, चांगलं योग्य ते पद्धतीने मार्गदर्शन दिलं. योग्य पद्धतीने चांगलं म्हणजे का बाप कसा मुलाला समजून सांगतो तसं त्या पद्धतीने समजून सांगितलं आणि वारंवार मला गाईड केली. आणि माझ्यासमोर ते हरभुजींस ती शक्ती उभी राहिली माझ्यासमोर. आपट ढोपट लय लय काय काय करत सगळं काय झालं. पण एवढंच आहे की तिथं काही समस्यामुळे तिथं एक तर problem जागा आला. सोडायची प्रॉब्लेम आली, हां, ती सुटली. बाकी ती शक्ती अशी उभी राहिली की ती मला काय बोलते मला ऐकायला येत नाही, मी तिला काय बोलतो ते ऐकायला येत नाही. खरं एकमेकाला दोघं बघत होते. बघत सत्या. होते एकदम साक्षात आमच्या म्हणजे घनरूपी. हा. माझ्या आयुष्यामध्ये ही पहिल्यांदा मी ताकद बघितली, शक्ती बघितली. कोणच्यामुळं? श्री श्याम देसाई गुरुजींमुळं. आज बाळ शक्ती ट्रान्सफर जी घेतला ह्यामध्ये काय अनुभव झाला? ह्यामध्ये असा अनुभव झाला गुरुजी, एक तर माझं डोकं एकदम जाम झालेलं. हा. त्याच्यानंतर पाठ माझी जड झाली, हम्म. छाती माझी जड झाली. आणि मला आकृती म्हणजे एक मोठी अशी बाई आलेली, हम्म. ती दाखवते आणि असा हात करते मला. हा. आणि त्याच्यानंतर पुन्हा तीच पुढं आली आणि ते एवढा भाग मला असा अर्धा दाखवला तिने. हम्म. म्हणजे काहीतरी बोलायचा प्रयत्न करते ती की पुढे होणार. ते मग जसं त्याचा आव्हान मंत्र जाप करणार तशी शक्ती तसं ते मित्रांनो माझे येणार आणि होणार. बोलणाऱ्या पोरग्या संघ. काय पण एक लक्षात ठेवा, मी मगाशी दीक्षा घेताना गुरुजींसमोर मी रडलो. मग काय माहीत अचानक मग डोळ्यात पाणी आलं माझ्या. काय बोलतात ना, लैला और मजनू का प्रेम और तसं गुरु आणि शिष्याचा प्रेम. गुरु शिष्य का प्रेम वो अलग रहता है. हा. मैं अभी गुरुजी मैं लैला मतलब मैं तड़प रहा हूं उनको मिलने के लिए. पण 1 वर्ष झाले, 1 वर्षापासून मी तडपडत होतो. कालच्या कालच देवीने असा चमत्कार दाखवला मला. मी बोललो गुरुजी माझा असा प्रॉब्लेम. काय नाही बाळा तू ये, मी सांभाळून घेतो सगळं, तू ये. मला कशी तिकीट भेटली, कसं मी इथं रात्री बसलो, कसं मी सकाळी आलो, हे मतलब गुरुच्या लीलाशिवाय आणि देवीच्या चमत्काराशिवाय काहीच नाही. एवढं आहे. लय म्हणजे लय खूप अनुभव आहे. शपथ सांगतो असे गुरु 7 जन्म भेटू. क्या बात आहे. 7 जन्म भेटू. बघा मित्रांनो, आणि गुरूंच्या बोलतो ना पुढच्या जन्म गुरूंच्या पोटात जन्म येऊ मी, असं माझं हे होत नाही. बस एवढंच बोलतो मी. आज बघा दोन्हीही माझे शिष्य 1 वर्ष पहिला गुरु दीक्षा घेतलेले आहेत. दोघांना पण मार्गदर्शन बरोबर दिलो. बरोबर. कधी असं केलं का कधी मार्गदर्शन दिलं नाही, केलं नाही? नाही चांगलं आहे. सगळं मार्गदर्शन सगळ्या गोष्टी देत आलो मित्रांनो. फक्त गुरु दीक्षा घेणार. आज तरी दोन्ही पोराने माझ्यावर विश्वास ठेवून शक्तिपात दीक्षा, शक्ती ट्रान्सफर घेतलेले आहे. मशानकाली माता करो यांना दोघांनी जे शक्ती घेतलेले आहे ते त्यांना प्राप्त होऊन दे. एका पहिल्या दिवशीच प्राप्त होऊन दे. काय आणि तुम्हाला जरी पण शक्ती ट्रान्सफर, शक्तिपात दीक्षा हवी असेल मित्रांनो, तर हा माझा मोबाईल नंबर आहे, याच्यावर संपर्क करा. ह्या तारखेला प्रत्येक अमावस्याला शक्ती ट्रान्सफर, शक्तिपात दीक्षा दिली जाते, तांत्रिक अघोर दीक्षा दिली जाते. काय परंतु ही कशी दिली जाते, काय दिली जाते, ह्या जे 4-5 व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते खाली लिंक देईन. ते पहिला व्हिडिओ बघा, तिच्यानंतरनं येऊन माझ्याकडं शक्तिपात दीक्षा, शक्ती ट्रान्सफर घ्या. काय न बघता कृपया फोन नका करू. कारण शक्ती ट्रान्सफर कशी दिली जाते इथं काही फ्रॉडगिरी नाही आहे मित्रांनो. म्हणून जर छाती टोकून घरामध्येच बोलवलेलं आहे शक्ती ट्रान्सफरसाठी. आता गेल्या वर्षी तुम्ही इथं चालता गुरु दीक्षाला, इथं झालं. आज शक्ती ट्रान्सफरला पण इथं झालेत. म्हणजे इथं काही फ्रॉडगिरी नाही आहे मित्रांनो. पूर्णपणे विश्वास ठेवून या कर्नाटक बेळगावला भेटूया नेक्स्ट शक्ती ट्रान्सफरमध्ये. तोपर्यंत जय मशान कालिका देवी. जय मशान. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है. और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है. और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है. क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं. मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं. तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए. और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए. जय मशान कालिका देवी.